उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून अशी कोणती बरं रेसिपी असेल? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? तर तुम्हाला पुढे कळेलच. त्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर अंगारकी संकष्टी पहिल्याच मंगळवारी आहे. अंगारकी संकष्टी निमित्त बाप्पांचा आवडीचा प्रसाद गणपती बाप्पांना काय प्रिय आहे तुम्हाला माहितीच आहे आणि तो प्रसाद बाप्पांसाठी आपण आवर्जून बनवतो आणि आज आपल्याला तोच प्रसाद बनवायचा आहे. इथे मी गूळ कापून घेतला आहे, म्हणजे सुरीच्या साहाय्याने असा चिरून घेतलेला आहे. गूळ असा चिरून घेतला ना पटकन कढईमध्ये टाकल्यावर विरघळला जातो, म्हणून अशा पद्धतीने गूळ चिरून घ्यायचा. पाण्याने भरलेला एक असा अख्खा नारळ मी घेतलेला आहे. आता हा नारळ आपल्याला किसून घ्यायचा आहे. थोड्या नारळाला ना अर्धा किलो गूळ लागतो आणि तो मी चिरून घेतला आहे. इथे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसं गोड आवडतं ना त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. खोबरं बघा असं छान खिसून घेतलं. जर तुम्हाला ना असं आवडत नसेल तर मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काप घालून बारीक करून घेऊ शकता. इथे बघा एक मोठा नारळ किसून घेतला आहे, त्याच प्रमाणात इथे अर्धा किलो गूळ मी चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं. 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये मी खसखस घातली. खसखस तुपामध्ये छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला गूळ घालायचा आहे. यामध्ये मी सगळा गूळ घातला. जेवढा मी प्लेटमध्ये चिरून ठेवला होता तेवढा सगळा गूळ यामध्ये घालून 1 मिनिटभर छान असं गूळ वितळून घेतला आहे. गूळ चिरून घेतला की छान विरघळला जातो. अजिबात त्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत. म्हणूनच आपल्याला गूळ इथे चिरून किंवा किसणीने किसूनही तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने लगेच गूळ विरघळला जातो. मंद आचेवर गूळ छान असा विरघळून घेतला आणि ह्यामध्ये आता आपण किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे. गूळ बघा पूर्णपणे सगळा विरघळला आहे. छान असं पातळ मिश्रण झालं आहे. आता यामध्येच आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे आणि आता आपल्याला 1 मिनिटभर छान असं हे सगळं परतवून घ्यायचं. गूळ आणि खोबरं परतवून झाल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर म्हणजे 1 पाव चमचा चवीनुसार मीठ टाकणार आहे. कोणत्याही गोड पदार्थात ना थोडं तरी मीठ टाकावं, म्हणजे अगदी चिमूटभर. मग बघा त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते. मंडळी, आतापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल आपण बाप्पांच्या आवडीचे उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक करत आहोत. त्यासाठीचं हे सारण आपण बनवून घेत आहोत. चिमूटभर मीठ टाकून गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गूळ आणि खोबरं परतताना मंद आचेवर गॅस होता, तर तो बंद करून घ्यायचा आणि आता शेवटी यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर आणि चिमूटभर जायफळ पावडर घालायची आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. सारण आपलं तयार झालं आहे. आता काय करायचं आहे, एक कढई घ्यायची. कढईमध्ये ना 1 पेलाभर पाणी घालायचं. पाण्यामध्ये 1 अर्धा चमचा मीठ आणि चमचाभर तूप घालायचं आहे आणि छान एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 मोठी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घालाल ना त्याच वाटीने तुम्ही इथे अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. या वाटीच्या प्रमाणात 1 ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. एवढं पाणी पुरेसं आहे आणि या पाण्यातच आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बासमती तांदळाचं पीठ आहे. त्याला खूप छान सुगंध येतो या तांदळामुळे. तांदळाचं कोणतंही पीठ वापरू शकता, पण इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ असेल मोदकाला खूप छान सुगंधही येतो आणि इंद्रायणी तांदळामुळे मोदक छान चिकट असे होतात. इंद्रायणी आणि बासमती तांदूळ मिक्स करून असं हे गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे. तुम्ही कोणतंही तांदूळ वापरू शकता. अगदी रेशनचं जरी वापरलं ना तरी अशा पद्धतीने केलेले मोदक खूप छान होतात. तांदूळ कोणतंही असो, उकड छान जमली की मोदक आपले खूप छान होतात. उकळत्या पाण्यात पीठ टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं. पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून व्यवस्थित हे 1 ते 2 मिनिटं छान मळून घ्यायचं. हे मळत असताना हाताला पीठ अजिबात चिकटलं जात नाही. त्याचा छान गोळा झाला आहे तेव्हा समजून जायचं आपली उकड नीट आणि छान व्यवस्थित झाली आहे. उकड छान जमली ना मोदकही मऊ लुसलुशीत कापसासारखे होतात आणि वळवताना त्रासही होत नाही. त्याचबरोबर हाताला अजिबात चिटकून बसत नाहीत. त्यामुळे पहिली प्रोसेस म्हणजे उकड आपली छान जमली पाहिजे. आता बघा याप्रमाणे मी छान असा एक गोळा करून घेतला आहे छोटासा आणि हातानेच अशी पारी करून घेत आहे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने छान अशी पारी करून घ्यायची. जेवढी होईल तेवढी पातळ आपली छान पारी होते. अजिबात कुठेही चिरा वगैरे भेगा पडतायत काय बघा. उकड छान जमली की व्यवस्थित पारी होते. कुठेही भेगा किंवा चिरा ह्याच्या पिठाच्या पडत नाहीत. आता गोल अशा हातामध्ये घेऊन ह्याच्या साईडून ना मस्त अशा ह्याच्या दोन्ही बोटाच्या साहाय्याने अशा पाकळ्या करून घ्यायच्या.
उकड व्यवस्थित जमली ना, ह्याच्या पाकळ्याही नीट व्यवस्थित होतात. याच्या मध्यभागी सारण भरून घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने आतमध्ये दाबून घ्यायचं. आणि ह्या केलेल्या सगळ्या पाकळ्या एकत्र जुळवून आणायच्या. कडा एकत्रित जुळवून वळवून घ्यायच्या व्यवस्थित. त्या व्यवस्थित एकत्र जुळवून आणल्या की त्याची वरची बाजू बंद करून घ्यायची आणि वरून एक मस्त असा मोदकाचा आकार द्यायचा. आणि सेम याच पद्धतीने सगळे मोदक मी वळवून घेणार आहे. तुम्हाला जर असं जमत नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट साचेचा वापरही करू शकता. दुसराही मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, अशा पद्धतीने सेम करा. तर मंडळी, इथे मी आज तुम्हाला उकडीचे मोदक म्हणजेच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे केले ते दाखवले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. हे बघा, पारी करून घेतली की अशा बोटाच्या साहाय्याने अशी प्रेस करत जायचं. एवढं होईल तेवढ्या जवळ करत जायचं. छान अशा पाकळ्या तयार होतात. आणि अशा पद्धतीने मध्यभागी सारण भरून हे सगळं एकत्रित जुळवून आणायचं. आणि अशाच पद्धतीने सगळे मोदक मी वळवून घेतले आहेत आणि आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आल्यानंतर वरती चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणीत हे आपण सगळे वळवलेले मोदक त्यामध्ये ठेवून एक 15 ते 20 मिनिटं उकळवून घ्यायचे आहेत. तांदळाच्या पिठाचे मोदक करताना उकड व्यवस्थित जमली की मोदकही छान मऊ लुसलुशीत होतात. छान असे वळले देखील जातात. अजिबात चिकटत नाहीत, तुटत नाहीत. परफेक्ट असे मोदक तयार होतात. अजिबात फसत नाही रेसिपी. तर माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. अजिबात रेसिपी फसणार नाही. छान असे मऊसूत कापसासारखे मोदक आपले तयार होतात. तर मंडळी, अशा पद्धतीने मोदक सगळे उकडूनही घेतले आहेत. बघू शकता, दिसायलाही किती सुरेख दिसत आहे. मस्त असे मोदक गरम गरम आणि त्याच्यावर तुपाची धार एक नंबर लागतात. या वर्षाची पहिल्याच मंगळवारी अंगारकी संकष्टी आहे. त्या संकष्टीला तुम्ही असे मोदक करून पाहू शकता. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. रेसिपीला लाईक करा. महालक्ष्मी किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. चला तर मंडळी, भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक झाले आहेत. असे गरम गरम मोदक आणि त्याच्यावर तुपाची धार, अगदी मन तृप्त होतं. चला तर मग आत्तासाठी बाय. धन्यवाद.